एवढा वेळ असते का राजा? किती वेळचा वाट पाहून राहिलो मी. अरे काय याची वेळेवर गाडी पंक्चर झाली. महाबीन तुझा दलिंदरपणा आजच आला काय? अरे बा दुसऱ्याची आणली होती. काय दुसऱ्याची आणली होती? एकदा पहिलेच तर लग्न नव्हतं जुटून आला. कसा आहे तो मेळा भरवला बिचारानं. आलो ना आता, घे ना लवकर लवकर. बरं मी काय म्हणतो, इथं कोणीच तर नाही दिसून राहिलो. पत्ता हात दिला होता. हो ना, मी तोच विचार करू राहिलो का इथं कोणी हाय कोण नाही. चांगला इथं पेंडाल फेंडाल काहीच नाही दिसून आला. पोरी नाही दिसून आला इथं. त्याला फोन लाव. कुठं असन तो बसला पोरीला घेऊन. नंबर से आप संपर्क करना चाहते हैं अभी डबल दुसरा नंबर नाही काय? नाही एकच नंबर आहे. नाही मला डाऊट होता तेव्हा 500 रुपये भरले तेव्हा डाऊट होता का 500 रुपयात लग्न जोडून देणार नाही म्हणून. मग आमचे 500 गेले, 500 दुसऱ्या त्यानं भरले. 500 काढ रे बा. कायचे 500? हा चांगली बायको भेटली असती तर मग नसता म्हटलं 500 गेले. पण भेटली काय? बोकात मला माहितच होतं पहिलं जमत नाही म्हणून 500 रुपयात. तरी मला डाऊटच होता. फोन लावतो त्याला. फोन लावतो. लहानपणी बाजूच्या काकू म्हणे, बाबू माई पोरग तुला देईल म्हणे. मामा म्हणे लहानपणी म्हणे, बाबू माई पोरग तुला देईल म्हणे. आता लग्नाला आलो तर कोणीच नाही म्हणून आलं का बाबू माई पोरग तुला देतो. कोणी विचारत नाही, दाटता ते उभं करत नाही. 4 एकर वावर आहे राजू. काय सांगू तुम्हाला, पोरीला बायोडाटा पाठवला का चुकून काहीच निरोप येत नाही. बेकार कंडिशन झाली राजू, बेकार कंडिशन झाली. आज मेळावा आहे म्हणे 500 रुपये भर लागते, लग्न आहे. इथं आलो राजा, काहीच नाही. कशी जीवन जिंदगी आहे काही समजून नाही राहिली राजा. भल्ली बेकार परिस्थिती आहे. मी काय सांगू राजू, तुम्ही तो वावर आहे, विहिरीला पाणी आहे. विहिरीला पाणी आहे तर आडवा बोरही आहे, तरी पोरगी देत नाही. माझ्या तर राजू इंजिनिअरिंग झालाय तरी राजू ते भिंगाराला सोप्पा आले राजू. मला समजलं इकडे 500 पण लग्न उडालं म्हणजे तिथे 500 रुपये खाऊन टाकले राजू मायवाले. मला तर राजू भविष्य आल्यानं सांगितलं होतं की तुला 2 बायका होईल, पण तिथं 1 बायको भेटून द्यायली. मोठ्या मुश्किलला 500 रुपये देऊन इथं आलो लग्न करायला, पण ते लुताड निघून गेला तो. साला माझ्या आत्याची पोरगी म्हणे का माझ्यासोबत लग्न करतो. साला ती लग्नाची वेळ आली तर पळून गेली छपरी पोट्ट्यासोबत. साला माझ्याजवळ तर राजू 2 एकर वावर आहे, पण पोरीवाले म्हणते का गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. इकून तिकून प्रायव्हेट जॉब कंपनीत गेलो, 15,000 रुपये महिना आहे. तर बस कंपनीत 2-2, 3-3 शिपा करू करू पुरा बारीक होऊन गेलो. काय मी 2-3 महिन्यात जाईन काय तर, तरी लग्न निघून राहिलो. हा कोण? हा नामदेवराजी रामराम. काय म्हणता? अरे राजू 4-5 पोरी आपल्यापाशी. हा अरे काही विषय नाही, पोरं चांगले असेल ना, आपण जमून घेऊ. अरे आम्ही तुम्ही तर फुल तयारी दिसून. अरे आमच्यासोबत मोठा घात झाला. लय मोठा आमच्यासोबत लुचाडपणा झाला. 500 रुपये भरायला लागले राजू. मेळावा आहे म्हणे, इथं चांगल्या पोरीचे फोटो दाखवले आम्हाला. इथं आलो तर काही. मी काय म्हणतो ऐका, मी काय म्हणतो माझी 5-6 पोरी आहे, चांगल्या घरच्या पोरी आहे. मी काय म्हणतो, तुम्ही काय काम करता, तुमचं नाव गाव काय? मी हे पहा, मी एक सांगा. मी भूमी आहे नाही, पण पोरीला सुखात ठेवून मजाक नाही. मला शौक पाणी काहीच नाही. पोरीले सुखात ठेवून मी चांगला वावरवाला नाही ठेवू शकत. बरं ठीक आहे. याच्यावर काहीच नाही. जमीन आहे माझ्याजवळ 4 एकर शेती आहे. एवढी काळी भोर जमीन आहे, पीक कोणतंही लावा बातच उगवते. अजून काय? बरं थांबा इंजिनिअरिंग आहे. मी शिकला सवरला माणूस आहे राजू. माझ्यासाठी पाहा राजू. मी काय म्हणतो, सगळ्या गोष्टी आहे. हो आरामानं सांगा. हे की काय सांगा बा, काका लग्नाचं काम आहे ना. बरं तू विहीर? अरे विहीर आहे, विहिरीला पाणी आळवा बोर आहे, तरी कोणी चांगली गोष्ट आहे. बरोबर. आपल्याजवळ 2 एकर वावर आहे, कंपनीत 15,000 रुपये महिना आहे म्हटलं. असं. बरं मी काय म्हणतो, तुम्ही तुमचं नाव गाव पत्ता आणि प्रत्येक तुम्ही आहे की 200-200 रुपये मला द्या. मी तुमचे 100% हमखास काम करून देतो. अरे खोंडे बा, अरे या इकडे. मी काय म्हणतो, अरे इकडे आहे ना.
तिथं 500 रुपयाची तूट सांभाळले चालली. काय म्हणतो माझ्याजवळ 100 आहे. 100 आहे का दाजो? 100 आहे माझ्याजवळ. मग दोघं म्हणून पाय ना. अबे काय बायको काय वाटून घेशील काय? माणूस आहे राजा. हो काका मी काय म्हणतो, 200 रुपयात सगळेच जमन का? काय बोलता लेको, 200 रुपयात काय सगळ्याचे म्हणजे काय भाजीपाल्याचा खेळ आहे का तो? 200 रुपये तुम्ही देता होते तर मला मजुरी पडली असती, मला बी खर्च आहे जाणे न. कसे बोलता लेको? आमच्याजवळ 200 रुपये. आमच्याजवळ एवढं असून का जो? दादा 20 रुपये जमा केले. एवढं असून का 200 रुपये पाहिजे? दादा 20 रुपये जमा केले. नाही मला जमत असेल तर घे. हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, शेतकऱ्याच्या पोराला पोरगी द्या, पोरगी द्या, पोरगी द्या. लग्नासाठी पोरगी द्या, शेतकऱ्याले पोरगी द्या, पोरगी द्या, पोरगी द्या, लग्नासाठी पोरगी द्या, चला चला तुम्ही पोरगी द्या, पोरगी द्या. लग्न काय म्हणता काका? कसे काय फुल? अरे पोरी भेटून नाही राहिला का, त्याच्यासाठी आम्ही मोर्चा काढला. पुरी बिरी काही भेटत नाही, त्या पुरीच्या फसकटात पेटू नका. माझ्यावर एक योजना आहे. कोणती? अरे मायाने जमतो, माझ्या लग्न स्थळाच आहे. तुम्ही पाहणं असेल कोणी असेल तर तिथलं हे आहे मग, हे मान्य होत असेल तर काय ना किती त्यांना किती रुपये देते? 10,000 देते. 10,000. 10,000? मी तर नाही करत बा, त्याला विचारून पाहतो. पण त्याला सांगायला लागत विषय. फक्त मग एक काम करू, त्याला 8,000 रुपये देऊ आणि प्रत्येकाचे 2,000 रुपये मध्ये द्यायचा. ठीक आहे. हा, कमिशन बिलकुल मी त्याला सांगतो. सांगा पण तुम्ही. त्याला सांगायला लागन. नाही मी त्याला फक्त म्हणायचं का फक्त तेवढी स्कीम आहे, एक घंटा आपल्याला वेळ द्यायचा आहे. 1 घंटा वेळ ठीक आहे, लागेल. तुम्ही थांबा इथं. पोरगी द्या, साठी पोरगी द्या, पोरगी द्या, पोरगी द्या, लग्नासाठी पोरगी द्या. काय म्हणतो, थांबा थांबा. मी काय म्हणतो, एक स्कीम आहे. आता लग्न तर काही होऊन नाही राहिलं, काय तर लग्नाच्या मागे लागून राहिले. 8,000 रुपये भेटते आपल्याला. फक्त एखादा तास द्या लागते, फक्त साईन घेऊन आपली इकून आणि पैसे देऊन देऊन 8,000 रुपये भेटते ना. 8,000 रुपये. काका भेटले ते सांगे बा आपल्याला. यायला सांगितलं पटून. चला आता कुठे जावं लागतं. चला आता हे सर्व ठेवून द्या. हा हे ठेवून दे ना, हे ठेवून द्या, हे ठेवून द्या इथं. माझ्या ऑफिसला जा. चला 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 रे. 8,000 रुपये भेटते रे. चल रे, चल रे. सर 15 मिनिटाचंच काम आहे. फक्त सिग्नेचर घेते आणि विचारपूस करते. अरे बा, काही कामाची गोष्ट नाही रे बा हे. अरे बा, लग्नाच्या पहिलेच फ्यूज काढून आलं ना रे बा. चल. अरे 8,000 रुपये भेटते ना.
ठीक आहे म्हणून राहिलो 8,000 सौदा पुरला असता आपल्याला नाहीतर लग्न नेऊन राहिलं आपलं 8,000 रुपये